नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मग आज कुठे आम्ही स्पेशल ठिकाणी जातोय, तुम्हाला नक्कीच आवडेल आजचा व्लॉग. कारण की पुन्हा एकदा दुबईमधला फेमस अशा ठिकाणी आम्ही जातोय. तर आजची संध्याकाळ आम्ही तिथे स्पेंड करणार आहोत. तर आता मेट्रोमध्ये बसू, तिथून उतरल्यावरती मग तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललो आहे. तर आता मेट्रो स्टेशनमध्ये एंटर झालेलो आहोत. ग्राउंड फ्लोअरवरून कॉन्कर्सला जाऊ, जिथे नोल कार्ड टॅप करायचं असतं. आणि मग आता सेकंड फ्लोअरला आम्ही मेट्रोसाठी वेट करतो आहे. तर जस्ट आता मेट्रो येईल. तुम्ही बघू शकता आज वीकेंड म्हणजे सॅटर्डे असूनसुद्धा इतकी मेट्रोला गर्दी आहे. अगदी आपल्या भारतात जशी गर्दी असते ना तितकी नाही, पण इथेसुद्धा नेहमी तुम्हाला गर्दी मेट्रोला बघायला मिळतेच. वीकडेज किंवा वीकेंड कोणताही दिवस असू दे. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I'll keep pushing, never slow down. A big blue sky. तर जस्ट आता आम्ही मेट्रोतून बाहेर पडलेलो आहोत आणि आज वीकेंड असला ना तरी खूप रश असते मेट्रोला. तर आणि आता चालतो आहे आम्ही. तर मी याआधी माझ्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की जे पण असे दुबईतले जे अट्रॅक्शन्स असतात, जे स्टेशनपासून जवळ असतात, तर त्यांना कनेक्टिंग असा ब्रिज असतो मेट्रोपासून. तर त्याच ब्रिजने आता आम्ही चालतो आहे. आणि आम्ही कुठे चाललेलो आहोत ते सांगते. तर आधी सर्वात पहिल्यांदा आम्ही उतरलेलो आहोत मेट्रो स्टेशन, ज्याचं नाव आहे आर्विक. इथे मंदार आहेत. तर आम्ही उतरलेलो आहोत दुबई मॉल या मेट्रो स्टेशनला. बुर्ज खलिफा आहे जिथे. आणि मी बुर्ज खलिफाचा फाउंटन शो आज तुम्हाला दाखवणार आहे. याआधी मी येऊन गेलेली आहे आणि मी तेव्हा शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. मग म्हटलं की आज ब्लॉगमध्ये फाउंटन शो दाखवूया. आणि बुर्ज खलिफालाच फाउंटन शो असतो. तर मी आधी बऱ्याचदा आली आहे दुबई मॉलला सुद्धा. तिथेच खाली ॲक्वेरियम आहे, जो माझा ॲक्वेरियमचा ब्लॉग आहे तो तिकडचाच आहे. आणि तर मग आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फाउंटन शो दाखवणार आहे. आणि बुर्ज खलिफाला वरती जायचं बाकी आहे, ते पुन्हा आम्ही कधीतरी करणार आहोत. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams. आता पोहोचलेलो आहोत दुबई मॉलला. तर जो हा ब्रिज आहे मेट्रोपासून तो डिरेक्टली कनेक्टेड आहे मॉलला. मॉलमध्ये तुम्हाला जिथे फिरायचं तुम्ही फिरू शकता आणि मग तिथून तुम्ही खाली फाउंटन शोला जाऊ शकता. एंट्री केल्या केल्या पहिला आहे तुर्किश आईस्क्रीमचं शॉप. याआधी माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दुबई मॉल दाखवलं पण आहे आणि त्याबद्दल बरंचसं सांगितलेलं आहे. तर दुबई मॉल हा दुबईतला लार्जेस्ट मॉल असून संपूर्ण जगातला सेकंड लार्जेस्ट मॉल आहे. तर या इतक्या भल्या मोठ्या मॉलमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. शॉपिंगसाठी बरेचसे ब्रँडेड आउटलेट्स आहेत. येथील ट्रॅडिशनल वस्तूंचे शॉप्स आहेत. मॉल म्हटल्यावरती फूड कोर्ट तर आलाच. मुलांसाठी किड झोन एरियाज आहेत. त्याचबरोबर अंडर वॉटर झू आणि ॲक्वेरियमसुद्धा आहे, ज्याची सफर मी ऑलरेडी माझ्या व्लॉग थ्रू तुम्हाला दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अट्रॅक्शन ते म्हणजे मॉलच्या बाहेर पडल्यावरती बुर्ज खलिफा आणि सुंदर असा म्युझिकल फाउंटन शो बघण्यासारखाच असतो. त्या बाजूला मॅक्ससुद्धा आहे. तुम्हाला जर तुमचे काय क्लोथिंग शॉपिंग करायची असेल तुम्ही नक्कीच तिथे करू शकतात. बरेच ब्रँडेड पर्स आणि क्लोथ्स आणि बऱ्याच गोष्टींचे इथे ब्रँडचे शॉप्स आहेत. तर तुम्ही एखादा टॉप किंवा काही जर घेतलं ना तर नॉर्मली इकडची जी प्राईस असते ती 49-50 दिराम इतकी असते. आर्विकची राटकी चालू आहे. काय म्हणताय? म्हणजे ही सेकंड टाईम आहे दुबई मॉलला. सेकंड नाही, बरंच आलो होतं आपण, म्हणजे 1-2-3 वेळा आलो. हां, मग ये ना मग तू फोटो. हां
6:15 घरातून निघालो होतो आणि आता एक्झॅक्ट 7:30 वाजलेले आहेत. आम्ही पटापट पोहोचलेलो आहोत. तर आता मॉलमध्ये आलेलो आहोत कारण की मी सांगितल्याप्रमाणे मेट्रोच्या ब्रिजची जी कनेक्टिव्हिटी असते ती डिरेक्टली मॉलमध्ये आणते आपल्याला. तर आता आम्ही सर्वात पहिल्यांदा खाऊन घेणार आहोत आणि मग यानंतर आम्ही खाली उतरू फाउंटन शोसाठी. म्हणजे पुन्हा मग मॉलमध्ये यायला नको म्हणून. तर पहिल्यांदा आम्ही जातो आहे आता फूड कोर्टला आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर पडू. इथे हे एमिरेट्सचं असं प्लेनचा शेप केलेला आहे आणि आतमध्ये पूर्ण स्टिम्युलेटर आहे. म्हणजे तुम्ही बसून जसं पण पायलट ड्राईव्ह करतो ना तसं पूर्ण आपल्याला फील येतो आतमध्ये. आता मी तुम्हाला दाखवते बाहेरून कसं दिसतं ते. आणि जे पण एमिरेट्सचे कपडे आणि सर्व आहे ना टी शर्ट्स वगैरे ते आहे. आणि हा असा आहे, त्यांनी शेप केलेला आहे आणि 15 मिनिट्ससाठी 160 दिराम पे करायचे आपल्याला आणि आपण मग तो फील घेऊ शकतो. पायलट झाल्यासारखं वाटेल आपल्याला. आणि इथे माझ्या मागे तुम्हाला बोर्ड दिसत असेल. तर याआधी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की अंडर वॉटर ॲक्वेरियम आहे, अंडर वॉटर ॲक्वेरियम आहे आणि झू आहे, जे संपूर्ण मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे. आणि तिथे स्क्रीनवरती त्यांनी तसं करून दाखवलेलं आहे. वरती बोट आहे आणि नक्की माझा ब्लॉग तो पाहिला नसेल तर पहा. ग्लासबोटमधला एक्सपिरियन्स आहे आमचा, खूप मस्त होता आणि खूप मोठे मोठे फिश आहे. तर इथे तुम्ही कधी आला तर नक्की ॲक्वेरियमला व्हिजिट करा. तर मग चला पुढे. इथे माझ्या राईट साईडला जे तुम्हाला दिसतंय ते ॲक्वेरियम वाटू शकतं, पण ती स्क्रीन आहे आणि अगदी त्याच्याच खाली आहे ते म्हणजे ॲक्वेरियम. आणि मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की दुबई मॉलमध्ये जे ॲक्वेरियम आहे आणि अंडर वॉटर झू ते हेच आहे आणि याआधी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे ते संपूर्ण. फाउंटन शोला जाण्याआधी आम्ही आलेलो आहोत फूड कोर्टला. इथून खाऊन आम्ही पुढे जाणार आहोत. तर इथे माझ्या मागेच बर्गर किंग आहे, पण यावेळी आम्ही दुसरं ट्राय करतो आहे. अल बेक म्हणून तिकडे आहे. तर ऑलरेडी ऑर्डर केलेली आहे. म्हणजे तिथे उभे आहेत घेण्यासाठी आणि तेपर्यंत ना आर्विकला भूक लागली आणि मलासुद्धा. तर लहान मुलं असतील ना तर आपल्याला घरून थोडाफार काही ना काही खाऊ तर कॅरी करावाच लागतो. आणि इथे मेट्रो स्टेशनला किंवा मेट्रोमध्ये आपण कुठेही पाणी पिऊ शकत नाही किंवा खाऊ शकत नाही. आणि बरंचसं चालणं होतं स्टेशनला उतरल्यानंतर मॉलला पोहोचेपर्यंत, त्यामुळे इथे यायला वेळ लागतो आणि भूक लागली होती त्यामुळे. ऑर्डर घेऊन आलेले आहेत. आता पहिल्यांदा खाऊन घेतो आणि मग खाली जाणार आहोत फाउंटन शोसाठी. आता आलेलो आहोत खाली फाउंटन शोला. रात्री 11 वाजेपर्यंत हे असतं. थोड्या थोड्या वेळाने सतत शोज येत असतात. आता पहिल्यांदा जागा करतो कारण खूप जास्त रश आहे. आर्वी किती बसलेला आहे आणि पाणी बघू शकता तुम्ही, किती क्लिअर पाणी आहे. आम्ही सुद्धा ही राईड करायचा विचार करत होतो आता, पण अंडर 4 इयर्स मुलांना अलाउड नाही आहे या राईडमध्ये असं लिहिलेलं आहे त्यांच्या साईटवरती. त्यामुळे मग आर्विकला सोडून तर जाऊ नाही शकत.
फार भारी वाटतं, मस्त वाटतं. आम्ही इथे आत्ताच्या आता उभं राहून 2 ते 3 लागोपाठ शोज पाहिले आणि आता घरी निघतो. तर आता सर्व क्राऊड आहे ना मॉलच्या बाहेर पडतोय आणि इतकी मजा येते. तुम्ही किती वेळाही हा फाउंटन शो पाहिला ना तरी मजाच येते. आणि जेव्हा पण तुम्ही याल ना काहीतरी स्पेशल दिवस असेल ना त्या दिवशीचं फाउंटन शो खूप जास्त अजून मजा येते. आजच्यापेक्षा गेल्या वेळी जो आम्ही आलो होतो तो खूप खरंच छान होता, कारण त्या दिवशी UAEचा नॅशनल डे असल्यामुळे खूप स्पेशल फाउंटन शो होता. इथे आल्यावर तुम्हाला भरपूर सारे अरब बघायला मिळतील. मॉलमध्ये नॉर्मली सगळीकडे जर तुम्हाला अरब लोक बघायचे असेल तर मॉलमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील, पण इकडे आल्यावर तिथं भरपूर जास्त आहेत. कारण फाउंटन शो बघायला, दुबई मॉल फिरायला आणि शॉपिंग करायला मेनली ती लोक इकडेच येतात. त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आज आजूबाजूला बरेच अरेबिक लोक दिसले असतील जे प्रॉपर इकडचे आहेत. आणि आता थकलेलो आहोत, आयदर आम्ही कॅबने जाऊ किंवा मेट्रोने, बहुतेक तरी कॅबनेच जाऊ. चालता चालता माझी नजर पडलेली आहे एका कॅफेच्या इंटिरियरवरती, कारण तिथे कप मशीन इतकं सुंदर आणि युनिक असं डिझाईन केलेलं आहे. जस्ट पुढे मी जशी गेली ना तसं अगदी माझ्या बाजूला कोण होतं माहिती आहे, आपले इंडियन क्रिकेटर रोहित शर्मा त्यांच्या वाईफसोबत. मी इतक्या जवळून त्यांना पाहिलं आणि लगेचच मंदारला सुद्धा सांगितलं. ते जस्ट एका शॉपमधून बाहेर पडले आणि कॅप घालून त्यांनी स्वतःचा चेहरा हाईड केला, त्यामुळे आम्ही फोटोसाठी अजिबात विचारलं नाही. अगदी बाजूलाच होते त्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये कॅप्चरसुद्धा करू शकली असती, पण त्यांना न विचारता करणं म्हणजे ते चुकीचं ठरेल. जस्ट आम्ही दोघेसुद्धा हॅलो सर म्हणालो आणि मग ते स्माईल एक्सचेंज करून पुढे निघाले. आणि मला रोहित शर्मा दिसलं हे तर मी तुम्हाला सांगितलं. आणि ते या रस्त्याने गेले तर इथे मागे जे हॉटेल आहे ना मे बी तिथे ते थांबलेले असतील, म्हणून या गेटने जे पण या हॉटेलमध्ये थांबलेली लोक असतील ना त्यांच्यासाठी तो गेट आहे. आणि आता इथून टॅक्सीसाठी आहे तर आम्ही बाहेर जातो आहे, कारण आम्ही कॅबने जातो आहे. आपण त्यांना फोटोसाठी म्हटलं विचारलं नाही, कारण मग आपण एकदा डिस्टर्ब केलं की बाकी पण सगळे ओळखतील आणि मग डिस्टर्ब करतील. कारण त्यांनी जसे पण त्यांना ते त्यांची आयडेंटिटी रिव्हील नव्हती करायची. हां, कारण की जसे पण ते सगळ्यांना समजून हां त्याच्यामुळे आम्ही काही विचारलं नाही. आणि कारण आम्ही जवळून बघायचं होतं तर आम्ही पाहिलं. आणि दुसरी गोष्ट काय, ते ज्या शोरूममधून बाहेर पडले ना लगेच निघाल्या त्यांनी कॅब घातली पूर्ण खाली करून की कोणी ओळखू नये म्हणून. तर त्यावरून आपल्याला कळून येतं की ते कोणत्या मूडमध्ये आहेत, तर आपण त्यांना डिस्टर्ब केलं पाहिजे की नाही. आपण एकदा विचारलं की मग बाकी सगळे पुन्हा विचारणार त्यांना फोटोजसाठी, त्यामुळे मग आम्ही फक्त बघून घेतलं त्यांना. आणि मला असं वाटतं आपण तितकंच केलं पाहिजे. हे जे आपल्याला आवडणारे जे पण सेलिब्रिटीज असतात किंवा कोणी असतात प्लेयर्स वगैरे, अगदी म्हणजे खूप जास्त आपण हे नाही केलं पाहिजे. कधी कधी मग ते इन्सल्टिंगसुद्धा आपलं इन्सल्टसुद्धा होतो. तर आपण कधी पण दुसऱ्याला महत्त्व देताना आपल्या इमेजचा सुद्धा तितकाच विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे मला इवन आहे ना आपण नाही का युरोपला जातानाच ना सोनम कपूर, हां सेक्युरिटी चेक इनला मी आतमध्ये होती आणि माझ्या मागे सोनम कपूर होती. तर मी असं कधीच करत नाही की, कारण मला ते पटत नाही. कारण आपण कधीतरी खूप जास्त इम्पॉर्टन्स द्यायला देतो, पण अचानक ती लोकं कधीतरी मग आपल्याला हे करतात की नको म्हणून सांगतात, मग आपल्याला इन्सल्टिंग फील होतं. सो बेटर आपण खूप जास्त इम्पॉर्टन्स नाही द्यायचं. आणि आता इथे अशा कॅब्स आहेत. चला तर मग कमेंटद्वारे मला नक्की कळवा कसा दिसला आजच्या व्लॉगमधून बुर्ज खलिफा, म्युझिकल फाउंटन शो आणि दुबई मॉल. आणि आय होप माझ्यासोबत तुम्हीसुद्धा तितकंच एन्जॉय केलं असेल फाउंटन शो आणि बाकी सर्वच. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.